आज आपल्या सर्वांशी संवाद या ठिकाणी होतो आहे. याला उपस्थित असलेले माझे सहकारी बिपिन दादा नाना ज्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका आम्ही लढणार आहोत. माजी नगराध्यक्ष स्नेहल उमेदवार सुदेश कळमकर, पण सर्वच पत्रकार मित्र, वाहिनीचे प्रतिनिधी, बंधू भगिनी, सहकारी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. आज शहरातील व्यापारी मित्र आणि वकील मित्र आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रतिष्ठितांची एक संवाद सभा त्या ठिकाणी झाली आणि यामध्ये शहरातील काही मूलभूत प्रश्नांची मांडणी व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्या ठिकाणी करण्यामध्ये आली आणि त्याचबरोबर ते आमच्या बार असोसिएशनच्या वतीने सुद्धा काही भावना त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या. खरं तर जे काय मांडलं गेलं ते गेल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये सुद्धा राज्यामध्ये आम्ही सत्तेवरती असताना करता येऊ शकलं असतं, परंतु इच्छाशक्तीच्या अभावामुळेच दुर्दैवाने त्या साऱ्या काही गोष्टी घडल्या नसतील. टीका टिप्पणी मला अधिक या विषयातून करायची नाही, पण या शहरातल्या सुजाण नागरिकांनी स्नेहलकडे नगराध्यक्षपदाची सूत्र दिल्याच्या नंतर त्या 5 वर्षामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक नैसर्गिक संकट आली असतानासुद्धा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून भयविरहित शहर उभा करण्याचं काम स्नेहल आणि तिच्या सहकार्याने निश्चितपणाने केलं. या निवडणुकीला आम्ही भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने सामोरं जात आहोत. एनडीएमध्ये सहभागी होताना आम्ही हा मूलभूत विचार केला की या देशाचे गौरवशाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जगभरामध्ये देशाची मान उंचावेल अशापैकी अनेक निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत. अशा वेळेला देशाची वाटचाल त्यांच्या नेतृत्वाखाली होत असतानाच महाराष्ट्रसुद्धा अधिक विकसित आहेत. राज्य आपलं अधिक 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकातलं एक उत्तम विकसित सर्व क्षेत्रातलं राज्य व्हावं या हेतूने आमचा सत्तेमधला सहभाग आहे. तीच रिप्लिका महाड शहर, ज्या शहराला इतिहास आहे. छत्रपती शिवरायांची हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगडचा किल्ला महाडमध्ये आहे आणि सामाजिक समतेचा ओंकार दिलेला चौदार तळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते सुद्धा आपल्या या महाडच्या शहरामध्ये आहे. म्हणूनच आम्ही एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोरं त्या ठिकाणी जात आहोत. आज व्यापारी मित्रांनी, डॉक्टरांनी, वकील मित्रांनी ज्या काय भावना मांडल्या त्याची योग्य ती नोंद घेतलीच, पण त्याच्या पलीकडे जाऊन मी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला, जो आपल्या मार्फत तमाम महाडकरांपुरता सीमित नाही, राज्यातल्या सर्व जनतेला आणि आंबेडकरी चळवळीवरती प्रचंड श्रद्धा असणाऱ्या आणि लोकशाहीची नीतिमूल्य मनामध्ये ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्यासाठी आज एक महत्त्वाची बाब या ठिकाणी लोकसभा सदस्य म्हणून किंवा या महायुतीचा एक घटक म्हणून या ठिकाणी केली की महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत 2027मध्ये. जसं मी अर्थमंत्री असताना नांदेडचं तिथलं जे गुरुता गद्दी आहे त्याला 300 वर्षे पूर्ण झाली. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये दर 4 वर्षांनी येणारा कुंभमेळा जो नाशिकचा आला त्यावेळेलासुद्धा मी अर्थमंत्री होतो, नंतर जलसंपदा मंत्री होतो. अशा वेळेला हे राष्ट्रीय महत्त्वाच्या बाबी ज्या वेळेला शहरामध्ये घडतात त्याच्यातून शहराच्या खूप पायाभूत सुविधा निर्माण करता येऊ शकतात. किंवा त्या करण्यामध्येच मला त्याच्यामध्ये सहभागी होता आलं. आज आपल्या या घटनेला ज्यावेळेला 100 वर्षे पूर्ण होतात, एक ऐतिहासिक असा क्षण या देशाच्या सामाजिक अभिसरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडलेवन केलेला आहे. त्यामुळे त्या 100 वर्षाचं तो येईल त्याच्यासाठीच या शहरातल्या चौदार तळ्याबरोबरतीच तळ्याचं सुशोभीकरण हा एक भाग आहेच, परंतु हे सगळं महाड शहराचं जे वैभव, जो इतिहास आहे तो पुन्हा एकदा अधिक प्रतिभावंत पद्धतीने देशभरामध्ये नेण्यासाठी एक फार मोठा पायाभूत स्वरूपाचा आराखडा तयार करण्यात येईल. माझं अधिवेशन डिसेंबर महिन्यामध्ये होतं आहे. या देशाचे पंतप्रधान लोकशाहीची गूंज राखणारे आहेत, म्हणून जुन्या पार्लमेंट हाऊसला त्यांनी संविधान भवन नाव दिलं आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून जगभरामध्ये देशभरामध्ये साजरा केला जातो
त्यांना मी विनंती करणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ऐतिहासिक सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. भारत सरकारने आम्हाला विशेष निधी त्या ठिकाणी द्यावा. त्याच्यातून शहरातील वाहतुकीचे काही प्रश्न असतील, क्रीडांगणाचे असतील, इतर बाबी असतील, मी आज सर्वांनाच विनंती केली की त्या बाबतीमध्ये आपल्या काही सूचना असतील त्याचा आपण एक अंतर्भाव त्या ठिकाणी करू आणि या कामाला प्राधान्य देण्याच्या दृष्टीकोनातून मी भारतीय जनता पक्षाचे नेते राज्यांतील, जिल्ह्यांतील, महाड शहरांतील आम्ही निश्चितपणे या बाबतीमध्ये पाठपुरावा करत राहू. एवढंच मला आपल्यामार्फत नागरिकांना आवर्जून त्या ठिकाणी सांगायचं आहे. मला जे आपल्यामार्फत बोलायचं होतं ते मी बोललेलं आहे. आपण मोकळेपणाने संवाद करावा अशी आपल्याला विनंती आहे. सर, जाहीरनामात प्रसिद्ध झालेला आहे. जाहीरनामामध्ये महाडकरांसाठी कोणते विकासाचे मुद्दे असणार आहेत आणि काय सजलेलं आहे? जाहीरनामा वाचल्याच्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल की अनेक बाबी याच्यामध्ये यापूर्वी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे झालेल्या आहेत आणि नंतरच्या कालावधीमध्ये करण्याच्या संदर्भामध्ये विशेष करून याच्यामध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन, महाडचं ग्रामदैवत असलेल्या वीरेश्वर मंदिराचं प्रशासकीय काळामध्ये कोणाच्या अट्टासामुळे रखडलेलं सुशोभीकरण ते जलद गतीने त्या ठिकाणी पूर्ण करणं, शहरातला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी जलस्रोत निर्माण करत असताना शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा शहरामध्ये 24 तास उपलब्ध करण्याचं काम होईल. रोहायला जसं नदी संवर्धन केले तसं गॅब्रियल वाल पुरता सीमित राहणार नाही आणि गॅब्रियल वाल म्हटलं आहे मी त्या धर्तीचं संवर्धन जसं रोहायला आहे तसं या ठिकाणी निश्चितपणे केलं जाईल. शहरामध्ये गृहनिर्माण संस्था खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत, रोहायमध्ये पण आहे. त्याच्या अंतर्गत पायाभूत सुविधा ह्या मी वेगवेगळ्या निधीतून त्या ठिकाणी उपलब्ध केल्यात. बिपिन दादांनी मला मधल्या कालावधीमध्ये एक विनंती केली होती, स्नेहल दिदीने केली होती, त्याच्यामुळे त्याच्या सुशोभीकरणाच्या दृष्टीकोनातूनसुद्धा आम्ही वेगळा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करणार आहोत. आणि मग इतरही बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत. विशेष करून आज आदिती महिला बालकल्याण खात्याची मंत्री आहे. शहरातल्या महिलांच्यासाठी कौशल्य विकास केंद्र तयार करण्याच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी आदितीच्या मंत्रालयाच्या मार्फतच प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. अशा अनेक बाबीसह या पुढच्या 5 वर्षामध्ये आम्हाला जे अभिप्रेत आहे ते करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही या जाहीरनाम्याच्याद्वारे जनतेला अभिवचन दिलेलं आहे. साहेब, आपण अनेक वर्षापासून महाडचं राष्ट्रीय स्मारक नगर परिषदेकडे हस्तांतर करावं म्हणून राज्य शासनाकडे प्रयत्न करत आहे, मात्र अजूनही तो विषय झालेला नाही. येणाऱ्या काळामध्ये संदर्भात काही आपण हालचाल करणार? पूर्णत्वास नाही गेला ही वस्तुस्थिती खरी आहे. कारण 4 वर्षामध्ये प्रशासकीय राजवट असल्यामुळे अनेक अडथळेमध्ये होते आणि ते अडथळे असल्यामुळेच माझी प्रखर इच्छाशक्ती असतानासुद्धा होऊ शकलं नाही. एकदा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये हक्काची त्या विचाराची नगरपालिका प्रस्थापित झाली. नगराध्यक्ष आणि महायुतीचं प्राबल्य ते आपोआपच त्याला वेग येईल आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की मग पुढच्या काही कालावधीमध्येच हे हस्तांतरण नगरपालिकेकडे देताना तिथे विश्वासार्हता असलेली स्थानिक स्वराज्य संस्था असली पाहिजे. ती विश्वासार्हता महत्त्वाची आहे, कारण आपल्याला मिळालेलं हे सगळं त्या विश्वासानं जतन करू शकतील असे लोकप्रतिनिधी तिथं असले तर मग त्याच्यातून त्या कामाला वेग येऊ शकतो. आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उभं केलेलं पॅनल जनतेने बसवल्याच्यानंतर त्या विश्वासार्हतेच्या माध्यमातून हे लगेच हस्तांतरण केलं जाईल. भरत गोगाले म्हणतात की टांगा पलटी करणार, तुम्ही म्हणताय की टांगा पलटी करणार, नक्की कोणाचा टांगा पलटी करणार? एक मिनिट प्लीज. मी टांगा पलटी करणार असं एक वाक्य बोलायचं मला दाखवा. मी लगेच जाहीर माफी मागेन. माझं वाक्य ते नाही, बिलकुल नाही. ते कृपा करून मी खूप सुसंस्कृत आहे आणि माझ्यावर तुम्ही सांगितलं नाही गुन्हाही ना दाखल NC ना दाखल तर मला असले पलटी करायचा विषयच मला आयुष्यात माहीत नाही. मला माझ्या तोंडी कृपा करून असे शब्द घालला का एवढी विनंती. कोणी पलटी केला का काय केला ज्याचं त्यांना माहिती, मला त्याच्यावरती काय बोलायचं. मी बोललेलं नाही, कोणी सांगावं. इथे सगळ्यांनी पुन्हा काढावं रेकॉर्डिंग आणि सांगावं मी बोललो नाही. ठीक आहे. काल उद्योगमंत्र्यांनी सांगितलं की आगामी विधानसभा आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आम्ही माहितीमध्ये लढणार आहोत. त्यांनी काल इथेच सांगितलं आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये लढणार आहोत. आता इथे आम्ही महायुती म्हणून लढतो, जसे ती इतर ठिकाणी महायुती म्हणतात तसं इथे सुद्धा
आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाचे घटक पक्ष आहोत. भारतीय जनता पक्ष प्रमुख पक्ष आहे, त्यामुळे इथे महायुती आहेच एक, आणि त्याला अजून वेळ आहे. हे एकदा येऊ द्या, हे निकाल लागतील. इथे एक घटक तुमच्या सोबत नाही. मी कुठं नाही म्हटलं, नाहीच ना, मी आहे असं म्हटलंच नाही. मी आपल्याला एवढंच म्हटलं की जे उद्योग मंत्र्यांनी सांगितलं त्याचा विचार या निवडणुकीच्या नंतर योग्य वेळेला होईल. फक्त जे गणित कोणीतरी मला सांगितलं की जे मला अनभिज्ञ आहे, मी त्या बाबतीमध्ये खूप लहान आहे, की इतके भागिले इतके म्हणजे इतक्या जागा, असलं गणित मला राजकारणात माहीत नाही. कारण मी 14 पासून जागा वाटपामध्ये 4 वाजेपासून आहे. जिल्ह्यातलं सुद्धा जागा वाटप काँग्रेस राष्ट्रवादीने 2004 केलेलं होतं, तिथपासून मी त्या ठिकाणी आहे. किंवा असलं गणित काय मला माहीत नाही. एवढे भागिले संख्या, एवढे भागिले आमदार, त्याला अधिक एक हे गणित काय मला जागा वाटपामधलं कधी कळलेलं नाही. ते समजून मग, कारण मला बीजगणित 100पैकी 100 मिळाले होते आणि गणितामध्ये सुद्धा 98 मिळाले होते. पण असलं गणित कधी मी न शिकले असल्यामुळे त्याच्यापासून मी अनभिज्ञ आहे. ज्या वेळेला तो विचारेल त्यावेळेला मी सगळेजण बसून विचार करतो. तसं म्हटलेलं की रायगडमध्ये युती होणार, माहिती होणार. आनंद आहे ना, ते म्हटले असतील तर काय, मी स्वागत करतो उदय सामंतांचं. उदय सामंतांचं काल उदय सामंत असे म्हणाले की 3 तारखेला साहेब जे मतदान म्हणजे निकाल लागेल त्याच्यानंतर त्यांना भिंग लावून मतदार शोधायला लागतील. कसं आहे आता, का उदयजीने असं म्हणावं मला कळलं नाही. एकतर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या शहरामध्ये एकत्रित आहे. कदाचित कोणाला तरी बरं वाटावं, कारण ज्येष्ठ सहकारी असल्यावर कोणाचं तरी मानसिक समाधान करावं लागत असतं. कदाचित कोणाच्या मानसिक समाधानासाठी ते बोलले असतील, पण त्यांचा आतला आवाज त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच ते तसं म्हटले. बाकी त्याच्यापेक्षा काय वेगळं गांभीर्याने घेण्यासारखं ते काही नाही. धन्यवाद, थँक्यू.